नमस्कार, मी संदीप बेसरकर, वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। शिवसेना नेते तथा राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ जिल्हा संघटक विजय चुरडे यांच्या पुढाकारातून व लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत आरोग्य शिबिर सोमवारी जैताई मंदिर परिसरात उत्साहात व यशस्वीरित्या पार पडले। सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत झालेल्या या शिबिराला वणी, मारेगाव, झरी तसेच परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शिबिरात एकूण 545 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली। त्यापैकी 93 रुग्णांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड करून त्यांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले। जनसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात जनरल फिजिशियन, शस्त्रक्रिया, बालरोग, नेत्ररोग, कान, नाक, घसा, अस्थिरोग, स्त्रीरोग तसेच त्वचारोग तज्ज्ञांनी रुग्णांची सखोल तपासणी केली। गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले तसेच आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शनही देण्यात आले। नेत्र तपासणीनंतर पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्मे देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती। शिबिराच्या यशस्वी आयोजनानंतर लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर येथील डॉक्टर व वैद्यकीय पथकाचा यवतमाळ जिल्हा संघटक विजय चुरडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले। यावेळी जिल्हा संघटक विजय चोरडिया, शिवसेना नेते विनोद मोहितकर, दीपक कोका, सुधाकर गोरे, आशिष खुलसंगे, किशोर नांदेकर, उमेश वैरागडे, शुभम गोरे, बाळू चेळे, विशाल किन्नेकर, प्रसाद ठाकरे, हिमांशू बोहरा, राहुल पारखी, संगीता मोरसकर, मनीषा कोंगरे, वसुधा ढगे, भाग्यश्री वैद्य, प्रणुती बांगडे, सौ पुरी मॅडम यांच्यासह शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नियोजन केले होते। या शिबिराचा लाभ मोठ्या प्रमाणात रुग्णांनी घेतला। आज आमचे तडफदार नेते आदरणीय संदीप राठोड आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जैताई मंदिर इथे आम्ही आरोग्य शिबिर घेतलेलं आहे। या आरोग्य शिबिरामध्ये आम्ही सर्जरीपासून, डोळ्यापासून, नाक, घसा व इतर कुठलेही आजार, कुठलीही सर्जरी असेल त्या संदर्भात हा शिबिर घेतलेला आहे। या शिबिराला वणीकर जनतेने खूप चांगला मोठा प्रतिसाद दिला। त्यांचा आशीर्वाद, त्यांच्या सेवेच्या माध्यमातून आम्हाला सदैव असंच भेटत राहावं। आम्ही मानवीय सेवा आहे, ईश्वरी सेवा आहे, म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या शुभदिनी हा कार्यक्रम आम्ही घेतला। ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आमचे नेते संदीप राठोड यांना उदंड आयुष्य मिळो, निरोगी आयुष्य मिळो आणि त्यांचा आशीर्वाद नेहमी त्यांचा हात आमच्यावर नेहमीच राहावं एवढं सांगून मी आपल्या शब्दाला मिळालो। वेळ दिलेला आहे। लता मंगेशकर हॉस्पिटल यांची गाडी इथे येईल आणि सर्व पेशंटमध्ये घेऊन जाईल आणि विशेषतः म्हणजे या शिबिरामध्ये आम्ही औषधीचा पुरवठा पूर्णतः केलेलाच आहे। तसेच त्यांना इथून जाण्यापासून, आणण्यापासून, त्यांच्या औषध उपचारापासून, पुढील उपचारापासून, त्यांच्या सर्जरीपासून कुठलाही खर्च कुठल्याही पेशंटला करायचा नाही आहे, ते आम्ही स्वतः करणार आहे।